नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आपण एका वेगळ्या पद्धतीचे तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत। तर थोडीशी पद्धत वेगळी आहे, मस्त अशी चकाकी या लाडूला आलेली आहे। काही टिप्स आहेत त्याच्यामध्ये, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच। तर बघू शकताय मस्त अशी चकाकी आलेली आहे या लाडूंना। अप्रतिम झाले होते लाडू, बघायला सुद्धा खूप छान आणि सुंदर दिसतात, तसं खायलाही खूपच टेस्टी होते। मकर संक्रांत जवळ आलेली आहे, अशी पद्धत वापरून नक्की बनवा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तर बघू शकता मी इथं मस्त असे लाडू आता तिळगुळाचे कसे बनवायचे ते सांगितलेलं आहे। तर आता इथं मी तीळ घेतलेले आहेत, गावरान तीळ आहेत आपले, आणि गूळ पण घेतलेला आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। आता गावरान तीळ घेतलेला आहे म्हणल्यानंतर गुळाचा जर प्रमाण सांगायचं झाला तर तिळापेक्षा थोडंसं जास्त मी गूळ घेतलेला आहे, कारण आपण इथं अर्धा वाटी शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहेत। थोडंसं जास्त घ्यायचं आहे, 3 ते 4 चमचे जास्त घ्यायचं आहे। मी शीग लावून घेतलेला आहे गूळ, आणि बारीक कट करून घेतलेला आहे चाकूने। गूळ शक्यतो बारीक कट करून घ्या। आणि आता इथं नवीन प्रोसेस आहे किंवा वेगळी पद्धत आहे, आपण पद्धत वेगळी वापरलेली आहे या ठिकाणी। गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे किंवा वितळवून घ्यायचा आहे। एका डब्यामध्ये गूळ काढून घेतलेला आहे आपण, आणि एका कढईमध्ये पाणी खाली ठेवून स्टँड ठेवून त्याच्यामध्ये हा डब्बा ठेवून दिलेला आहे। आणि आता हे वरनं तूप सोडायचं आहे 1 चमचा, आणि एक 5 ते 10 मिनटासाठी याला गूळ वितळेपर्यंत बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर वरती झाकण ठेवायचं आहे, गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे, आणि आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता इथं बघू शकता मी एक कढई घेतलेला आहे। आता शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। बरं, आता मी तसं शेंगदाणे सांगायचं झालं तर वरची साल निघेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। जास्त भाजून घ्यायचे नाहीत किंवा खमंग भाजून घ्यायचे नाहीत, कारण आपण तीळ आणि शेंगदाणेमध्ये टाकून परत याला शिजवून घेणार आहोत। मग तेव्हा खरपूस होण्यापेक्षा शेंगदाणे अगोदरच थोडेसे कमी भाजायचे आहेत। तर आता इथं बघू शकता मी मस्त अशी साल निघत आहे, पण आतून शेंगदाणा इतकासा भाजलेला नाही, तर काढून घ्यायचे आहेत सगळे शेंगदाणे आपल्याला। आता तीळसुद्धा अर्धवट भाजायचे आहे आपल्याला। तर तीळसुद्धा 1 वाटी मी घालून घेतलेलं आहे या ठिकाणी। बरं, आता तीळ तडतड उडेपर्यंत नाही, तर हलकं गरम होईपर्यंतच आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचं आहे, म्हणजे नंतर आपण 5 ते 7 मिनटं मिश्रण खालीवरी करून घेणार आहोत तीळ, गूळ आणि शेंगदाण्यांचं। मग तेव्हा खूपच खरपूस लागेल आपल्याला हा लाडू खायला, त्याच्यामुळं अगोदरच तीळ आपण कमी भाजायची आहे। अर्धवट तीळ भाजून झाली की याला काढून द्यायचं आहे। बघू शकताय आता मी काढून देत आहे, आणि इथं बघू शकताय आता मस्त असं गूळ मेल्ट झालेलं आहे। एक 5 ते 10 मिनटाच्या अगोदरच आपल्याला याला काढून घ्यायचं आहे। गूळ मस्त असा मेल्ट झालेला आहे किंवा वितळून झालेला आहे। तर बघू शकताय आता याला बाजूला काढून देणार आहोत। अजिबात त्याच्यामध्ये गाठी गुठळ्या ह्याच्या गुळाच्या राहिल्या नाहीत, तर तुम्ही बघू शकताय। आता इथं आपण तीळ घेतलेला आहे, आणि तिळामध्ये हे शेंगदाणे मिक्स करायचे आहेत आपल्याला, आणि आता हे गूळसुद्धा मिक्स करायचं आहे। मेल्ट झालेलं गूळ ओतून दिलं की एकजीव करून घ्यायचं आहे। बरं, आता आपण सुरुवातीला शेंगदाणे अर्धे कच्चे भाजलेले आहेत, तीळ अर्धी कच्ची भाजलेली आहे। आता गूळसुद्धा याच्यामध्ये ओतून दिल्याच्या नंतर चकाकी खूप छान येते, म्हणून ही प्रोसेस करायची आहे आपल्याला, आणि टेस्टसुद्धा अप्रतिम लागते। आता कढई आपल्याला परत गॅसवर ठेवून द्यायची आहे एकजीव झाल्याच्या नंतर, आणि परत खमंग असं गुळाचा चिक्कीचा कसं गूळ शिजवते वेळेस वास येतो, तसा वास येईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। बरं, तिथं मी एक टिप्स सांगितलेली आहे की कसं परफेक्ट आपलं मिश्रण होणार आहे किंवा झालेलं आहे कसं ओळखायचं, हे सुद्धा मी टिप्स सकट सांगितलेलं आहे। आत्ता जरी मिश्रण कोरडं वाटत असेल, पण नंतरनं मिश्रण एकदम चॉकलेटी कलर येतो, आणि मस्त असं मधलं तीळ आणि शेंगदाणे खूप छान भाजले जातात। तर बघू शकताय आत्ता जरी कोरडं वाटत असेल, पण पुढं अजून 1-2 मिनिट शिजवलं की मस्त असं मेल्ट झाल्यासारखं किंवा असं गूळ जास्त झाल्यासारखं वाटेल याच्यामध्ये। तर बघू शकताय मी इथे एक टिप्स सांगत आहे, अशा प्लेटीमध्ये घेऊन बघायचं आहे।
मिश्रण आणि पाण्याचा हात लावायचा, हाताला लावायचा आहे आणि गोल गोळा होतोय का बघायचं आहे. बघू शकताय खाली पण हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे मी या ठिकाणी. तर बघू शकताय मस्त असं हाताला पाणी लावायचं आहे आणि आता याला गोळा होतोय का बघायचा आहे याचा. तर बघू शकताय मस्त असा गोळा झालेला आहे या ठिकाणी. तर अशाच पद्धतीने ओळखून मग नंतर आपल्याला अजून एकदा दाखवणार आहे मी तुम्हाला की. तर बघू शकताय मस्त असं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि आता हे गोळा उचलवून घ्यायचा आहे आणि हातावर गोल करायचा आहे. मस्त असा गोळा गोल होत आहे. तर आपला परफेक्ट मिश्रण आता तयार आहे म्हणू शकताय. वरची कढई खाली काढून घ्यायची आहे आणि आता हे असेच लाडू बांधून घ्यायचे आहेत आपल्याला. बघू शकता इथं मस्त असे लाडू आता बांधून झालेले आहे सगळेच. तर पाण्याचा हात लावून थोडासा आपल्याला एकसारखे लाडू करून घ्यायचे आहेत सगळेच आपल्याला, म्हणजे आकार गोल येण्यासाठी ही प्रोसेस लास्टची करायची आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील. परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.